सातारा जिल्हा फक्त राजकारण्यांचा नाही तर मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, शरद पवार आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचं मूळ म्हटलं की साताराच आठवतंय. पण हेच सातारा चकवा देण्यात एक्सपर्ट. शरद पवारांच्या पावसातल्या 2019च्या सभेनंतर इथे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील निवडून आले. सबंध महाराष्ट्रात पवारांची लाटच तयार झाली. पण याच सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव विधानसभेतनं पवारांचे शिलेदार असणाऱ्या शशिकांत शिंदेंचा पराभव झाला. सातारा चकवा देतो तो असाच. यंदा मतदानाच्या आधी सुद्धा साताऱ्याच्या 8 जागांवर चुरशीचं चित्र होतं. पण मतदानानंतर हे चित्र बदलले. साताऱ्यात नेमकं कोण येतंय हे पाहूयातच. अर्थात हे निकाल नाहीयेत, तर स्थानिक पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि काही लोक यांच्याकडनं मतदानानंतर व्यक्त करण्यात आलेले हे अंदाज आहेत. हे अंदाज नेमकं काय सांगतात? साताऱ्यात कोणाचं वारं चाललंय पाहूयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. यातली पहिली जागा सातारा विधानसभेची. शिवेंद्रराजे भोसले यांचा हा बालेकिल्ला. इथं अमित कदम यांनी ठाकरे गटात पक्षांतर करून तिकीट मिळवलं. ठाकरे गटानं हट्टानं ही साताऱ्यातली जागा घेतली. पण त्यांची प्रचार यंत्रणा फारशी जोर लावूनच धरू शकली नाही. त्यात शिवेंद्रराजे भोसले यांच्या मागं वैयक्तिक यंत्रणा, भाजपचं केडर आणि उदयनराजे भोसले यांचा लागलेला फोर्स हे सगळं एकत्रित आल्यानं शिवेंद्रराजेंचं लीड महाराष्ट्रात पहिल्या 3 मध्ये असणार असा अंदाज सध्या साताऱ्यातले स्थानिक पत्रकार व्यक्त करताना दिसतात. पुढची जागा आहे ती कोरेगावची. कोरेगावमध्ये शिंदेंच्या महेश शिंदेंनी सुरुवातीपासूनच तगडा फोर्स लावला होता. पवारांच्या शशिकांत शिंदे यांनी सुद्धा पराभवाचा शिक्का पुसण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली. शशिकांत शिंदे यांना सहानुभूती असल्याची चर्चा असली तरी मॅन टू मॅन मार्किंग आणि बूथ लेवलच्या मॅनेजमेंटच्या जोरावर इथनं महेश शिंदे यांची सरशी होईल, ते जागा खेचून आणतील असा अंदाज स्थानिक पत्रकार व्यक्त करताना दिसतात. तिसरी जागा आहे साताऱ्यातली, ती म्हणजे कराड उत्तरची. कराड उत्तरमध्ये पवारांच्या बाळासाहेब पाटील यांना भाजपच्या मनोज घोरपडे यांनी आव्हान दिलं होतं. खरं तर सगळे भाजपचे नेते त्यांच्यासाठी एकत्रित झाले होते. भाजपची ही सगळी यंत्रणा, नेते मनोज घोरपडे यांच्या पाठीमागे उभे ठाकले. प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात घोरपडे पुढे जात असल्याचं सुद्धा चित्र होतं. पण अखेरच्या 2 दिवसात सगळी सिस्टीम लावून मायक्रो मॅनेजमेंट करत बाळासाहेब पाटील यांनी चुरस वाढवली आणि या 2 दिवसांच्या मॅनेजमेंटच्या जोरावरच बाळासाहेब पाटील यांना इथनं उजवा कौल मिळेल अशा चर्चा कराड उत्तरमध्ये होत आहेत. त्यानंतर येतो तो कराड दक्षिणचा मतदारसंघ. इथनं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज बाबा यांच्या विरोधात भाजपनं पुन्हा एकदा अतुल बाबा भोसले यांना बळ दिलं. प्रचारापासून मॅनेजमेंट पर्यंत भाजपनं कराड दक्षिण मध्ये प्रचंड जोर लावला होता. त्यामुळे दोन्ही बाबांमध्ये इथं कांटेकी टक्कर पाहायला मिळाली. पण देवेंद्र फडणवीस यांनी इथल्या सभेमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेली वैयक्तिक टीका ही पृथ्वीराज बाबांना बूस्ट देणारी ठरली असं सांगण्यात येते. त्यानंतर मसूरच्या आसपास झालेल्या योगींच्या सभेमुळे मुस्लिम मतदार हा अतुल भोसले यांच्यापासून दुरावला गेला असं देखील सांगण्यात येते. तरी सुद्धा इथं घासून फाईट झालीये. पण यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूने थोडं वजन जास्त असल्याचं तिथले स्थानिक पत्रकार सांगतात. यानंतरची पुढची जागा आहे ती म्हणजे पाटण विधानसभेची. पाटणमध्ये शिंदेचे शंभूराज देसाई, ठाकरेंचे हर्षद कदम आणि सत्यजित पाटणकर अपक्ष अशी तिहेरी लढत झाली. देसाई विरुद्ध पाटणकर या लढाईला यंदा तिरंगी स्वरूप मिळालं. या सगळ्यामध्ये हर्षद कदम यांच्यामुळे मुंबईतने येणाऱ्या शिवसेनेच्या मतदारांच्या मतांचं विभाजन होऊ शकतं. यामुळे शंभूराज देसाई यांना तोटा होऊ शकतो असं म्हटलं जात होतं. पण देसाई यांनी सुद्धा जोरदार ताकद लावलीये. पाटणमध्ये सुद्धा प्रचंड घासून फाईट झाल्यानं इथला नेमका अंदाज व्यक्त करणं कठीण आहे असं स्थानिक पत्रकार सांगतात. पण पाटणकर किंवा देसाई या दोघांपैकीच एक आमदार होणार हे फिक्स आहे. आता बोलूयात वाई विधानसभेबद्दल. वाईमध्ये अजित पवारांचे मकरंद पाटील विरुद्ध शरद पवारांकडून अरुणादेवी पिसाळ असा सामना झाला. खरं तर मदन भोसलेंनी हातामध्ये तुतारी न घेतल्यानं पवारांची अडचण झाली होती. ही जागा एकतर्फी आहे अशा सुद्धा चर्चा झाल्या. पण त्यानंतर पिसाळ यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. पण पिसाळ यांची उमेदवारी जाहीर होईपर्यंत मकरंदाबांनी प्रचारात बरीच आघाडी घेतली. याचाच इफेक्ट मतदानात सुद्धा झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण शेवटच्या टप्प्यात शरद पवारांची जी सभा झाली त्याच्यामध्ये मकरंदाबांना पाडण्याचा संदेश पवारांनी दिला. त्यामुळे कुठेतरी मकरंदाबांच्या लीडमध्ये फरक पडेल आणि अरुणादेवी पिसाळ यांचं मतदान वाढेल असं म्हटलं जात आहे. पण तरी सुद्धा शेवटी मकरंदाबा पाटील हेच इथनं विजयाचा गुलाल लावतील असा अंदाज इथले स्थानिक पत्रकार व्यक्त करतायत. आता बघूयात साताऱ्यातली सगळ्यात हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघाबद्दल. तिथं अजित पवार गटाकडनं सचिन कांबळे पाटील यांना ऐनवेळी मैदानात उतरवण्यात आलं. तर शरद पवार गटाकडनं दीपक चव्हाण हे दादांचे उमेदवार मैदानात आले. पण इथली लढत ही रणजित निंबाळकर विरुद्ध रामराजे निंबाळकर अशीच झाली. इथं भाजपची सगळी यंत्रणा ही घड्याळाच्या मागे ताकदीनं उभी राहिल्याचं सांगण्यात येते. रामराजे हे अजित पवार गटात जैसे ते राहिले.
पण त्यांनी आपल्या माणसांची पेरणी शरद पवार गटात केली. त्यामुळे 2 उमेदवारांपेक्षा 2 नेत्यांमधला हा सामना प्रचंड गाजला. अखेरच्या टप्प्यामध्ये सचिन कांबळे पाटील यांच्या मागचा फोर्स हा जास्ती ताकदीने ऍक्टिव्ह झाला. त्यामुळे इथं सध्या तरी घासून फाईटचं चित्र आहे, ज्यामध्ये काहीसं जास्तीचं वजन सचिन कांबळे पाटील यांच्या पारड्यात पडेल असा अंदाज फलटणबाबत व्यक्त करण्यात येतोय. त्यानंतर सातारा जिल्ह्यातला 8वा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे माण खटावचा. भाजपचे जयकुमार गोरे विरुद्ध शरद पवारांचे प्रभाकर घारगे असा सामना इथं झाला. इथं सगळ्यात जास्त चर्चा झाली ते सगळे गटतट एकत्र येण्याची. प्रभाकर घारगे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या मागे प्रभाकर देशमुख, अभय जगताप, नंदू मोरे, रणजित देशमुख, अनिल पवार या सगळ्यांची ताकद एकत्रित आली. सगळ्यांनी मिळून एक उमेदवार देणं हेच मोठं महाविकास आघाडीचं यश मानलं जात होतं. पण समोर जयकुमार गोरे असल्याने आव्हान सोपं नव्हतं. गोरेंना सुद्धा शेवटच्या टप्प्यात शेखर गोरे या त्यांच्या बंधूंची साथ मिळाली आणि इथली लढाई घासून होईल अशी शक्यता निर्माण झाली. इथं अगदी मतदानापर्यंत टफ वातावरण होतं. पण पाण्याच्या मुद्द्यावर इथनं जयकुमार गोरे यांना बूस्ट मिळू शकतो अशी चर्चा आहे. त्यात माणमध्ये गोरे बंधूंनी लावलेल्या फोर्समुळे त्यांना माणमधनं जे लीड मिळेल ते खटावमधनं कापणं शक्य होणार नाही असं स्थानिक पत्रकार सांगतात. त्यामुळं इथनं जयकुमार गोरेंना ग्रीन सिग्नल मिळाल्याचं चित्र आहे असा अंदाज सध्या मान खटाव बाबतीत स्थानिक पत्रकार व्यक्त करतात. थोडक्यात सांगायचं झालं तर साताऱ्यामधल्या पाटणला तिरंगी फाईट झाल्यामुळं, सत्यजित पाटणकर अपक्ष उभे असल्यामुळं आणि हर्षद कदम यांच्यामुळं देसाईंच्या मताचं विभाजन होत असल्यामुळं पाटणला घासून निकाल पाहायला मिळू शकतो. पण बाकीच्या ठिकाणी तसं पैजा लावणं सोपं असल्याचं दिसतं. इथं कमळाला 2, घड्याळाला 2, तुतारीला 1, पंजाला 1 आणि धनुष्यबाणाला 1 असं चित्र सध्या सातारामध्ये असल्याचं दिसतं. अर्थात हे तर आता अंदाज आहेत आणि साताऱ्याची ओळख ही चकवा देण्यासाठीच आहे. तुम्हाला काय वाटतं? चकवा की साताऱ्यात निवांत निघतंय? साताऱ्यात नेमकं काय होतंय? वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात जातंय? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.